तर आपण आज इथं MSBTचं जे कॅड सब्जेक्ट आहे मेकॅनिकलचा कम्प्युटर ॲडेड ड्राफ्टिंग 3130 असं सब्जेक्ट कोड आहे, कोर्स कोड. तर त्याच्यामध्ये कॅड सॉफ्टवेअरचं म्हणजे ऑटोकॅडचे प्रॅक्टिकल आपल्याला कंडक्ट करायचे आहे. तर आपण तिथे प्रॅक्टिकल लिस्ट बघू. तर या लिस्टमध्ये बघा इथं दिलेले टोटल 16 प्रॅक्टिकल दिले आणि या 16 प्रॅक्टिकल मध्ये काय आहे की तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये काही ना काहीतरी ड्रॉ करायचं आहे दिलेलं आहे. तर पहिलं प्रॅक्टिकल जे तर त्याचं जे लॅबोरेटरी आउटकम किंवा लॅबोरेटरी लर्निंग आउटकम दिलेलं आहे. यूज द बेसिक कमांड इन कॅड सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे ड्रॉ द 2D एंटिटीज इन कॅड सॉफ्टवेअर. तर ते पहिला प्रॅक्टिकल काय दिलेलं आहे, ड्रॉ द 2D एंटिटीज लाईक लाईन, पॉलिगॉन, सर्कल, रेक्टँगल, इथं पॉलीलाईन आहे, इथं पॉलिगॉन आहे आणि इलिप्स बाय युजिंग द कॅड सॉफ्टवेअर. तर मग काय आहे की आपल्याला पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये या सगळ्या बेसिक एंटिटीज ड्रॉ करायचे आहे. तर मग आपण आता कॅड सॉफ्टवेअरमध्ये ते ड्रॉ करणार बघा. तर इथं फाईल, तुम्हाला काय आहे की इथं असं प्रॅक्टिकल ड्रॉ करायचं आहे. आता सगळ्यात आधी बघा मी इथं टेम्पलेट बनवलेली आहे. तर तुम्हाला नंतर नाही काय करायची, प्रिंट करायची. आता बघा इथं हे जे असे 13 प्रॅक्टिकल दिलेली तर लास्टला बघा प्लॉट द ड्रॉइंग फ्रॉम सिरियल नंबर 3 to 13. म्हणजे काय की तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकलचं आउटपुट हे प्रिंट आउट करायचं आहे. तर मग आउटपुट प्रिंट आउट करताना ते आपल्याला टेम्पलेटमध्ये करावं लागतं आणि त्याची नंतर आपल्याला A4 साईजवरती प्रिंट आउट मारावं लागते किंवा ॲज पर दॅट तुम्ही जे शीट सिलेक्ट केलं त्याची प्लॉटरवरती प्लॉट करावं लागतं किंवा तुम्ही ते प्रिंटरवरती A4 साईजच्या पेजवरती पण प्रिंट करू शकता. तर असे आपल्याला एकूण 16 प्रॅक्टिकल आहे. 16 प्रॅक्टिकलमध्ये हे सगळे प्रॅक्टिकल काय करायचे, इन्स्टिट्यूट लोगो आणि इन्स्टिट्यूटच्या टेम्पलेटवरती प्रिंट आउट करायचे. तर मग त्यासाठी काय की मी इथं आधीच टेम्पलेट बनवून ठेवली, तर तुम्ही पण तुमची टेम्पलेट बनवू शकता किंवा नंतर तुम्ही एकदा सगळे ड्रॉ करून नंतर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. बघा आता इथं दिलेलं आहे लॅबोरेटरी लर्निंग यूज द बेसिक कमांड इन कॅड सॉफ्टवेअर. बेसिक कमांड यूज करायचे आहे आणि दुसरं आहे 2D एंटिटीज इन कॅड सॉफ्टवेअर. म्हणजे ज्या 2D एंटिटीज राहतात बघा इथं दिलेले आहे. आता ऑटोकॅडमध्ये इथं लाईन, पॉलीलाईन, सर्कल, आर्क, इथं रेक्टँगलची इथंच तुम्ही पॉलिगॉन पण सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इलिप्स आणि हे हॅचिंग आहे यांचं काय करायचं, यूज करायचं. तर आता आपलं पहिलं काय सांगितलं, ड्रॉ द 2D एंटिटीज लाईक लाईन. आता बघा लाईन कमांडवरती क्लिक केलं तर लाईनची बेसिक रिक्वायरमेंट राहते फर्स्ट पॉईंट, लेंथ आणि सेकंड पॉईंट. लेंथ जर दिली तर सेकंड पॉईंट द्यायची गरज नाही. तर मग फर्स्ट पॉईंट विचारते बघा. फर्स्ट पॉईंटवरती जर क्लिक केलं तिथं हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल जशी पाहिजे तशी 360 डिग्रीमध्ये तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. तर मी इथं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. मग इथं ऑटोमॅटिक 0 डिग्री आला बघा. सपोज मी इथं साईज देतो 50 दिल्यानंतर बघा लाईन कमांड ऑनच आहे. एस्केप बटन जर प्रेस केलं तर लाईन कमांड ऑफ होते किंवा सेंटरचं स्क्रोल बटन किंवा राईट क्लिक करून इथे एंटरवरती जर क्लिक केलं तर कमांड काय होती, ऑफ होती. बघा हिला डायमेन्शन पण देऊ शकता तुम्ही. हा पॉईंट बघा इथं डायमेन्शन्स जे त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट बघा 50 mm डायमेन्शनची काय लाईन. आणि नंतर टेक्स्टमध्ये इथं आता बघा आणखी सेकंड लाईन ड्रॉ करू. फर्स्ट लाईन झाली, नंतर इन्क्लाइन लाईन ड्रॉ करू आपण. फर्स्ट पॉईंट आणि परत 50 mm ची 45 डिग्रीवरती टॅब दाबून लाईन ड्रॉ करायची. बघा 45 डिग्रीवरती आपण एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. मग इथं पण याला आपण नाव देऊ शकतो. नाव द्यायचं टेक्स्टमध्ये. टेक्स्ट मी ठीक आहे. टेक्स्टमध्ये इथं टेक्स्टवरती क्लिक करायचं, नवीन टेक्स्ट द्यायची. टेक्स्टमध्ये टाकायचं लाईन. ही टेक्स्ट सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही त्याची साईज चेंज करू शकता. त्यानंतर याचं लँग्वेज पण चेंज करू शकता.
ठीक आहे. छोटं झालं त्याला सिलेक्ट करून तरी पण छोटं आहे. ठीक आहे. पहिलं काय होतं लाईन होतं, याला पण तुम्ही डायमेन्शन देऊ शकता. नंतर नेक्स्ट बघा इथे दिलेलं आहे पॉलीलाईन. आता पॉलीलाईन आणि लाईन मध्ये काय फरक आहे? लाईन मध्ये फक्त आपण स्ट्रेट लाईन काढू शकतो, पण पॉलीलाईन मध्ये तुम्ही सुरुवातीला स्ट्रेट लाईन काढली, सपोज इथून एवढी 50 mm ची स्ट्रेट लाईन काढली, नंतर तुम्हाला आता इथं आर्क पाहिजे, मग इथं बघा खाली आर्क दिलेले, आर्क वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना तिथं बघा आर्कची ते डायमीटर विचारते, सपोज इथं टाकायचं 25 mm टाकलं. त्याच्यानंतर ना बघा आर्क जर ऑफ करायचा, आता परत एकदा स्ट्रेट लाईन पाहिजे, तर मग तुम्ही इथं काय करू शकता, लाईन वरती क्लिक करायचं, परत एकदा तुम्ही लाईन. हे काय झालं पॉलीलाईन. याच्यामध्ये कंटिन्युअसली आपण काय करू शकतो, आर्क ते वगैरे बाकीचे जे ऑपरेशन आर्क लाईन करू शकतो. याचे परत इथं डायमेन्शन द्यायचे 50. नंतर ना आर्कचं डायमेन्शन बघा इथं ऑटोमॅटिक रेडियस येते. नंतर परत त्याचं ठीक आहे, म्हणजे हे काय पॉलीलाईन आहे. मग परत त्याला नाव द्यायचं इथं Ctrl+C पॉली, आणि इथं द्यायचं पॉलीलाईन. आता नेक्स्ट आहे सर्कल. आता सर्कल मध्ये बघा इथं सर्कल वरती जर क्लिक केलं तर खूप सारे सर्कल आहे. तर पहिला सर्कल आहे सेंटर रेडियस. मग आता सेंटर पॉईंट डिटेक्ट करायचं आणि रेडियस द्यायची, सपोज रेडियस दिली 25. त्याच्यानंतर ना दुसरा बघा सेंटर डायमीटर. सेंटर डायमीटर सपोज आपण डायमीटर दिला 25. ठीक आहे. आता हा कोणता होता सेंटर रेडियस, हा सेंटर डायमीटर. त्याच्यानंतर ना तिसरा सर्कल आहे 2 पॉईंट. आता 2 पॉईंट मधून पास होणार सर्कल, सपोज आपण हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट मधून केला, म्हणजे त्याच्यामधनं पास होणार सर्कल बघा. नंतर 3 पॉईंट. आता बघा फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, नंतर ना हा थर्ड पॉईंट घ्या सपोज. ठीक आहे. थर्ड पॉईंट आपण इथे सेंटरचं घेऊ, म्हणजे 3 पॉईंट मधून पास होणार सर्कल बघा. त्याच्यानंतर ना इथं बघा टँजंट रेडियस. आता बघा इथं असं सर्कल पाहिजे, याला टँजंट पाहिजे, याला टँजंट पाहिजे, आणि त्याची रेडियस आपल्याला 20 mm पाहिजे. इथं सेकंड टँजंट आणि 20 mm त्याची रेडियस पाहिजे. ठीक आहे, आलं बघा. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे टँजंट. तिन्हीला पण टँजंट पाहिजे. आता बघा इथं आपण एक सर्कल ड्रॉ करू शकतो, ही पण टँजंट पाहिजे, हे पण टँजंट पाहिजे, आणि हे पण टँजंट पाहिजे. फर्स्ट टँजंट, सेकंड टँजंट आणि थर्ड टँजंट. इथं ऑटोमॅटिक सर्कल येणार बघा. हे तिन्ही सर्कल काय झाले याला टँजंट झाले. म्हणजे असे वेगवेगळे सर्कल ड्रॉ करू शकतो. आता मी इथं सर्कल बाकीचे डिलीट करतो आणि एकच ठेवतो. असं तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. इथे किती टाईपचे सर्कल दिलेले होते, 1 2 3 4 5 6, सगळ्या टाईपचे आपण बघितले. आणि याला परत नाव द्यायचं Ctrl+C सर्कल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्क. आर्क बघा इथं आर्क दिलेलं नाही याच्यामध्ये, पण मी आर्क काढून दाखवतो तुम्हाला. बघा आर्क मध्ये आता आपण याचा डायमीटर 50 ठेवला. त्याच्यानंतर बघा त्याच्यामधलं डिस्टन्स, आणि इथे तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. हा झाला आर्क. आणि याला पण सेम आर्कला नाव द्यायचं Ctrl+V आर्क. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं रेक्टँगल. तर रेक्टँगल मध्ये बघा 2 पॉईंट वाला रेक्टँगल. फर्स्ट पॉईंट सिलेक्ट केला 50 टॅब 50. बघा हा झाला स्क्वेअर, कारण की दोन्ही साईड इक्वल आले. आणि दुसरा जर ड्रॉ केला 50 आणि त्याची आपण हे ठेवू 30.
ठीक आहे. हा झाला रेक्टेंगल, हा झाला स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर जरी काढत असलं तरी रेक्टेंगलच कामात आणि रेक्टेंगल जरी काढत असलं तरी पण रेक्टेंगलच कामात म्हणजे तुम्ही त्याच्या लेंथ, त्याच्या ज्या साईड त्या ऍडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर ना बघा दुसरं आहे पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय की त्याला मल्टिपल साईड राहतात, 4 पेक्षा जास्त साईड. सपोज आपण पॉलिगॉन काढतो 5 साईड. मग फर्स्ट त्याचं रिक्वायरमेंट आहे सेंटर पॉईंट. त्याच्यानंतर ना बघा हा पॉलिगॉन. जर तुम्हाला हेक्झॅगॉन काढायचं असलं परत त्याच्यावरती क्लिक करायचं, तिथं 6 एंटर करायचं. 6 एंटर केल्यानंतर मी सेंटर पॉईंट डिटेक्ट करायचं आणि मग हा हेक्झॅगॉन तयार होतो. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा आणखी 7 साईडवाला काढायचं, 7 एंटर करायचं, सेंटर पॉईंट हा बघा, हा झाला 7 साईडचा. नंतर ना बघा इलिप्स आहे. नंतर काय आहे, इलिप्स. न्यू बर्मनला ठीक आहे. इथं नाव देऊन घेऊ आधी. हा काय स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेक्टेंगल. नंतर नेक्स्ट आहे पेंटॅगॉन किंवा पॉलिगॉन. आता हे सगळे पॉलिगॉन मध्ये येतात तिन्ही पण, तर मग याला एकच कॉमन नाव द्या तिन्हीला पण, पॉलिगॉन. पॉलिगॉन. आता आपल्याला लास्टला ड्रॉ करायचं इलिप्स. तर इलिप्सचं बघा इथं इलिप्सचे ऑप्शन आहे. तर इलिप्स मध्ये पहिला इलिप्स सिलेक्ट करू आपण, सेंटर पॉईंट डिटेक्ट करायचं, नंतर त्याची पहिली रेडियस आणि नंतर सेकंड रेडियस. बघा आला इलिप्स. नंतर जर दुसरा इलिप्स जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये बघा दोन दोन पॉईंट मधलं डिस्टन्स आणि त्याच्यामध्ये नंतर दुसरी त्याची रेडियस द्यावं लागते. हा एक. नंतर नेक्स्ट आहे इलेप्टिकल आर्क. बघा आता इलेप्टिकल आर्क कसा ड्रॉ करायचा, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, नंतर त्याची सेकंड रेडियस आणि नंतर परत. आता इलिप्स स्टार्ट कुठून करायचं आपल्याला, सपोज मला ह्या पॉईंट पासून हॉरिझॉन्टली स्टार्ट करायचं आणि नंतर बघा म्हणजे तुम्हाला जेवढा पाहिजे तुम्ही तेवढा ड्रॉ करू शकता इलेक्ट्रिकल आर्क. समजलं, म्हणजे इथपर्यंतच. तर तुम्ही ते तुमच्यानुसार घेऊ शकता. परत एकदा बघा, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. आता परत काही जण वाटू शकता आता इलिप्स आला, परत एकदा एंटर करावं लागतं इथं. मग बघा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये एवढंच पाहिजे. तर हा आहे इलेक्ट्रिकल आर्क आणि हा एक इलिप्स होता. हा एक आर्क घेऊ आपण इथं. ठीक. टेक्स्ट नाव द्यायचं इलिप्स. ठीक आहे. मग आता यांचे डायमेन्शन देऊन घ्या इथं. तर याचं 50, 50, 30, 40,
त्याच्यानंतर ना याशी तुम्ही डायमेन्शन देऊ शकता. बघा याचं डायमीटर दिलाय, रेडियस दिली बघा. हे होतं तुमचं पहिलं प्रॅक्टिकल. आणि त्याच्यानंतर ना बघा, आता हे जर तुम्हाला प्रिंट आउट जर काढायचे असेल तर काय करायचं, इथं फाईलमध्ये जायचं, पहिले सेव्ह म्हणायचं, त्याच्यानंतर परत फाईलमध्ये जायचं, इथं सेव्ह ॲज म्हणायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ज्या पाहिजे त्या फोल्डरमध्ये सेव्ह करून घ्यायचं. एकदा केल्यानंतर काय करायचं, कंट्रोल पी प्रेस करायचं. कंट्रोल पी प्रेस केल्यानंतर प्लॉट द मॉडेल येतं, इथं काहीच नाही करायचं. त्याच्यानंतर इथं जायचं, इथं गेल्यानंतर बघा इथं खाली दिलेलं आहे TWG टू PDF. आता ही फाईल काय ऑलरेडी DWG मध्ये सिलेक्ट करेल. तुम्ही इथं जे शीट सिलेक्ट केलं होतं, मी A3 घेतलेलं आहे, तर मग इथं ISO A3 घ्यायचं. तुम्ही जे शीट सिलेक्ट करशाल ते घ्या. मी इथं ISO A3 घेणार आहे, कारण की मी A3 साईजचं शीट घेतलेलं आहे. बघा त्याच्यानंतर इथं साईज येते बघा, A3 साईजचं शीट जे राहतं 200. आता हे व्हर्टिकल आहे, लँडस्केपमध्ये कन्वर्ट करा. त्याच्यानंतर जायचं डिस्प्लेची तिथं विंडो करायचं. विंडो केल्यानंतर बघा ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत ते सिलेक्ट करायचं. ठीक आहे. नंतर सेंट्रलाइज प्लॉट म्हणायचं. ठीक आहे. नंतर बघा इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर डेस्कटॉपला तुम्हाला जिथं सेव्ह करायचं तिथं जायचं. मी तर प्रॅक्टिकल नावाचं फोल्डर तिथे सिलेक्ट करणार आहे, तर तुम्ही त्या फोल्डरमध्ये सिलेक्ट करायचं. इथं द्यायचं मॉडेल PDF. बघा PDF मध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतं ते. तर तुम्ही तुमची टेम्पलेट बनवून घ्या. ठीक आहे. आता मी ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही अशा प्रकारे त्याचं आउटपुट घेऊ शकता आणि याची प्रिंट आउट काढून तुम्ही ती फाईलला लावायची, म्हणजे तुमचं ते प्रॅक्टिकलचं आउटपुट राहील. तर आपण आता नेक्स्ट प्रॅक्टिकलचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे.